स्वागत है आपका IITD न्यूज में। मैं हूं मुजीबुर रहमान अफजलपुर। कर्नाटका इंग्लिश मीडियम स्कूल में सालाना खेलों की तकरीब का इनेकाद। कर्नाटका विद्यावर्तिक संघ के जेर इंतजाम चलने वाले कर्नाटक इंग्लिश मीडियम स्कूल में 2025 के सालाना खेलों के मुकाबले की इनामी तकरीब का इनेकाद किया गया। तकरीब में इदारे के डायरेक्टर जनाब SM कटकोल ने सदारत की। अपने खिताब में इन्होंने कहा कि इस स्कूल के तुलबा ने बड़ी तादाद में इनामात जीते हैं, जो निहायती खुशी की बात है। इन्होंने मजीद कहा कि तुलबा की जिस्मानी और जहनी तरक्की के लिए इन्हें तालीम के साथ साथ खेलों में भी शामिल करना जरूरी है, ताकि वो बेहतरीन शहरी बन सके। दीगर डायरेक्टर जनाब BA बिरादार ने भी बतौर मेहमान खुसूसी शिरकत की और अपने खिताब में कहा कि तुलबा में निसाबी तालीम के साथ साथ गैर निसाबी सरगर्मियों को भी फरोग देना चाहिए। इन्होंने इस बात पर जोर दिया कि इस स्कूल के असातिज़ा ने बेहतरीन नुमाई फराहम की है, जिसकी बदौलत 90% तुलबा ने इनामात और सर्टिफिकेट हासिल किए हैं। इन्होंने स्कूल की तरक्की पर मसरत का इजहार करते हुए दुआ की कि ये इदारा मजीद तरक्की करे और तुलबा को आला तालीम हासिल करने का मौका मिले। स्कूल के प्रिंसिपल जनाब AS बोरामनी ने इब्तिदाई खिताब में कहा कि 2025 के खेलों के मुकाबले जनवरी में मुनक्किद किए गए, जिनमें तुलबा को मुख्तलिफ टीमों में तकसीम करके हर टीम के लिए 4 असातिज़ा को मैनेजर मुकर्रर किया गया था। इन्होंने कहा कि खेलें तालीमी ज़िंदगी का एक लाजमी हिस्सा है और ये बच्चों में अखलाकी इक़दार और इत्तेहाद पैदा करने में अहम किरदार अदा करती हैं। इस तकरीब में कुमारी रेणुका गोडकी ने मेहमानों का इस्तेमाल किया। मोहतरमा ओशा मठ ने निजामत के फ़राइज़ अंजाम दिए और जनाब नंगना हरिजन ने शुक्रिया अदा किया। इस तकरीब में मौजूद असातिज़ा कुमार विनायक हलकट्टी, कुमार सचिन वालीकार, राकेश देसाई, कुमारी सविता, कुमारी नीफा, विशाली चौहान, जयश्री पोते, सीमा बड़ेगर, कमरुनिस्सा कोटनाल, प्रिया शिरशाड मौजूद थे। ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಮೊದಲನೇದಾಗಿ ನನ್ನ ನೆನಪು ಪ್ರಶಸ್ತಿ ವಿತರಣೆಗೆ ನಿನ್ನೆ ಭವನದೇವರು ನನಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿ ಸರ್ ಬರೆಯಬೇಕಂದ್ರೆ ನಾನು ಅದೇ ಕಚೇರಿಯನ್ನು ಕಟ್ಟೋ ಸರ್ ಇರ್ತಾರೆ ಅವರೆಲ್ಲ ಮುಗಿಸ್ಕೊಂಡು ಮಾತಾಡ್ತಾರೆ, ಆದರೂ ಬಹಳಷ್ಟು ಅನುನಯದಿಂದ ಅವರೇನು ಸರ್ ಬರೆಯಬೇಕಿದೆ ಅಂತಂದ್ರೆ ಪ್ರಶಸ್ತಿ ವಿತರಣೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದೀನಿ. ನನಗೆ ಬಹುತೇಕ 100ಕ್ಕೆ 90% ಎಲ್ಲ ಪ್ರಶಸ್ತಿ ತಗೊಂಡಿರಿ. ನಾನು ಭಾಳ ಸಂತೋಷ ಅನಿಸ್ತದೆ. ಯಾಕಂದರೆ ನಮಗೊಂದು ಸಹಪಾಠ್ಯ ಚಟುವಟಿಕೆಗಳು ಯಾಕಂದರೆ ಬಹಳ ಅವಶ್ಯಕ. ಬರೀ ಪಾಠ ಬೋಧನೆ ಜೊತೆಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಏನಪ್ಪ ಸಹಪಾಠ್ಯ ಚಟುವಟಿಕೆಗಳು ಅಂದರೆ ಕೋ ಕರಿಕ್ಯುಲರ್ ಆಕ್ಟಿವಿಟೀಸ್ ಅಂತಾರೆ. ಬಹುತೇಕ ಈ ಸೌಂಡ್ ಮೈಂಡಿಗೆ ಸೌಂಡ್ ಬಾಡಿ ಬರ್ತಾರೆ. ಸದೃಢವಾದ ದೇಹದಲ್ಲಿ ಒಂದು ಸದೃಢವಾದ ಮನಸ್ಸು ಇರ್ತದೆ. ಅದಕ್ಕೆ ಬಹುತೇಕ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಶಿಕ್ಷಕರು ಬಹುತೇಕ ಆದರೆ ನಿಮ್ಮ ಪ್ರಶಸ್ತಿ ತಗೊಳ್ಳಿಂದ ಶಿಕ್ಷಕರ ಶ್ರಮ ಅವರೆಲ್ಲ ಬಹಳಷ್ಟು ಶ್ರಮ ವಹಿಸಿ ನಿಮಗೆ ಆಟ ಪಾಠಗಳಲ್ಲಿ ಏನಂತ ಗೈಡೆನ್ಸ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಇವತ್ತಿನ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಗೈಡ್ ಟೀಚರ್ಸ್ ಸಹಿತ ನಾನು ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಇವತ್ತು ಸ್ಮರಿಸಿದ್ದೇನೆ. ಓಂ ಶಾಂತಿ. ಶಾಂತವಾಗಿ ಕೂಡಬೇಕೆಲ್ಲರೂ. 2025ನೇ ಸಾಲಿನ ಕರ್ನಾಟಕ ಆಂಗ್ಲ ಮಾಧ್ಯಮ ಪ್ರಾಥಮಿಕ ಹಾಗೂ ಪ್ರೌಢಶಾಲೆಗಳ ಸಹಯೋಗದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಈ ಒಂದು ಸುಂದರವಾದಂತಹ ಮಧ್ಯಾಹ್ನದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಈ ಸಮಾರಂಭಕ್ಕೆ ವಾರ್ಷಿಕ ಕ್ರೀಡಾಕೂಟಗಳ ಪ್ರಶಸ್ತಿ ವಿತರಣಾ ಸಮಾರಂಭ. ಈ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಗೌರವಾನ್ವಿತ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಯ ಹಿರಿಯರು ಮತ್ತು ಸಂಸ್ಥಾಪಕ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಆಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಹಾಗೂ ಈಗ ನಿರ್ದೇಶಕರಾಗಿ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿರ್ತಕ್ಕಂತಹ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಮಾರ್ಗದರ್ಶಕರು ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರು ಆಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ SM ಕಡ್ಕೋಸ್ ಅವರೇ, ಈ ಒಂದು ಸಮಾರಂಭಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಕರೆಗೆ ಹೋಗೊಂಡು ಮೊನ್ನೆ ತಮ್ಮ ಶಿಕ್ಷಕ ಸೇವೆಯಿಂದ ನಿವೃತ್ತರಾಗಿ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ನಿರ್ದೇಶಕರಾಗಿ ಇನ್ನೂ ಯುವಕರಂತೆ ಇರುವಂತಹ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಮಾರ್ಗದರ್ಶಕರಾಗಿ ನಮ್ಮ BI ಬಿರಾದರ್ ಸರ್ ಅವರು ನಿರ್ದೇಶಕರಾಗಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೂ ಸಹ ವಂದಿಸಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಅಚ್ಚುಕಟ್ಟಾಗಿ ನಿರ್ವಹಿಸಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಹ ವಂದಿಸಿ